नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी तुमचा वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांना माहीत आहे की आपले कोर्ट कचेरीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम पेज आहे, कोर्ट कचेरी फेसबुक पेज आहे आणि आपला हा कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल आहे, ज्यावर आपण महत्त्वपूर्ण कायद्याची माहिती जी आहे ती आपण पोस्ट करत असतो. एक खूप कॉमन असा प्रॉब्लेम असतो की एकत्र कुटुंबाची मिळकत असते, वडिलांर्जित मिळकत असते आणि त्या मिळकतीमध्ये आपसात बसून सर्वजण आपसात वाटप करण्याचं ठरवतात. आता आपल्या सर्वांना माहीत आहे की वाटप करण्याचे 2-3 मोड्स आहेत, म्हणजे 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे रजिस्टर वाटपपत्र, ज्याच्यासाठी आपल्याला स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते. दुसरा एक प्रकार आहे, जर शेतजमीन असेल तर त्याच्या बाबतीत आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 85 प्रमाणे आपण आपसात संमतीने वाटप करू शकतो, परंतु ते फक्त शेतजमिनीबाबत आहे. परंतु ज्यावेळी घरजागा असतात, शेतजमिनी असतात आणि सगळ्याचं एकत्रित वाटप करण्याचं ठरतं, तेव्हा एक सेटलमेंट डीड जे आहे ते लिहिलं जातं आपसात खाजगीमध्ये आणि त्याबाबत माननीय न्यायालयामध्ये दावा दाखल करून त्या सेटलमेंट डीडप्रमाणे एक्झिक्यूट करून घेऊ आपण. तसा माननीय न्यायालयाचा, दिवाणी न्यायालयाचा तडजोड हुकूमनामा करून घेऊया. या अनुषंगानं दिवाणी न्यायालयामध्ये दावे दाखल केले जातात आणि त्या दिवाणी न्यायालयामधील दाव्यामध्ये आपसात तडजोडीने तडजोड हुकूमनामा सुद्धा केला जातो. परंतु जेव्हा हा तडजोड हुकूमनामा होतो, मग तो माननीय न्यायालयामध्ये रेग्युलर तारखेला झालेला असेल किंवा अगदी लोक न्यायालयामध्ये झालेला असेल, तर तो तडजोड हुकूमनामा जेव्हा जे महसूल अधिकारी आहेत, तलाठी, ग्रामसेवक किंवा अन्य जे आहेत त्यांच्याकडे जेव्हा आपण नोंदणीसाठी देतो, तर तेव्हा ते असं म्हणतात की याला स्टॅम्प ड्युटी द्यावी लागेल. आपण यापूर्वी एका व्हिडिओमध्ये आपण एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा असलेला एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता. तर त्या अनुषंगाने एक आणखी दुसरा जो आहे तो न्यायनिवाडा आहे जो नुकताच आलेला आहे. तर तडजोड हुकूमनामा महसूल अधिकारी यांच्याकडे अंमलबजावणीसाठी दिल्यानंतर त्याला स्टॅम्प ड्युटी देण्याची गरज आहे का? तर त्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे आणि जेव्हा माननीय न्यायालयातून आपसात तडजोडीने वाटप होतं, त्या तडजोड हुकूमनाम्याला जो आहे ते रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908च्या कलम 17(2)(6) प्रमाणे ऑफिसमध्ये स्टॅम्प ड्युटी भरून तो तडजोड हुकूमनामा नोंदवण्याची आवश्यकता नाही. मी आपल्याला कलम जे आहे म्हणजे रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 चे कलम 17 आणि त्यातील पोटकलम 2(6) प्रमाणे रजिस्ट्रेशन त्याचं करण्याची आवश्यकता नाही. त्या तडजोड हुकूमनाम्याला दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये स्टॅम्प ड्युटी भरून नोंदवण्याची आवश्यकता नाही, असं जे आहे ते या कलमामध्ये आहे. आणि कलम 17(1)(ब) जे आहे ते फार विस्तृत स्वरूपामध्ये फॅमिली म्हणजे कुटुंब या शब्दाची त्याच्यामध्ये व्याख्या दिलेली आहे आणि त्या कलमामध्ये कुटुंब याच्यामध्ये फक्त रक्ताचीच नाती असं म्हटलेलं नाही, तर जसं की मामाचा मुलगा असेल किंवा आत्याचा मुलं मुले असतील तर यांना सुद्धा या कलम 17(1)(ब) मधील फॅमिली या संकल्पनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि एक महत्त्वाची जी गोष्ट आहे, एक 2 प्रकार आहे. म्हणजे जेव्हा एखादी माननीय न्यायालयामध्ये तडजोड होते किंवा तडजोड हुकूमनामा होतो आणि तो तडजोड हुकूमनामा जे त्या केसमधील वादी आणि प्रतिवादी आहेत, ज्यांचा त्या दावा मिळकतीमध्ये प्री एक्झिस्टिंग राईट आहे, म्हणजे जो आधीच अस्तित्वात असलेला हक्क आहे आणि त्याचं फक्त ते जर वाटप करून घेत असतील तर त्यासाठी त्या तडजोड हुकूमनाम्याला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी देण्याची आवश्यकता नाही. जर का एखाद्या तडजोड हुकूमनाम्याने किंवा माननीय न्यायालयाच्या एखाद्या हुकमाने एखाद्या पार्टीचे नवीन राईट्स जर क्रिएट होणार असतील, म्हणजे इफ एनी पार्टी इज हॅव्हिंग नो राईट इन द सूट प्रॉपर्टी अँड बाय वे ऑफ कॉम्प्रोमाइज somebody will get any new right, under that situation the registration is compulsory आणि त्याला मात्र स्टॅम्प द्यावा लागतो जर न्यू राईट क्रिएट होणार असतील तर. आणि आपल्याला माहीत आहे की जे वडिलार्जित मिळकती असतात, एकत्र कुटुंबाच्या मिळकती असतात, त्याच्यामध्ये सर्वजण जे आहेत ते सहहिस्सेदार असतात, प्रत्येकाचा त्यामध्ये हिस्सा असतो आणि प्रत्येकाचा हिस्सा असल्यामुळे प्रत्येकाचे प्री एक्झिस्टिंग राईट म्हणजे आधीच अस्तित्वात असलेले जे राईट्स आहेत ते त्यामध्ये असतात, ज्याचं फक्त डिव्हिजन केलं जातं या तडजोड हुकूमनाम्याद्वारे. आणि त्यामुळंच रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908चं जे सेक्शन 17(2)(6) आहे त्याच्याप्रमाणे अशा प्रकारच्या तडजोड हुकूमनाम्याला स्टॅम्प ड्युटी देण्याची आवश्यकता नाही. अगदी आत्याची मुलं जरी त्यामध्ये पार्टी असली, कारण आत्याची मुलं ही आत्याच्या हिश्श्यामध्ये येणार आहेत आणि आत्या ही त्या कुटुंबाचा भाग आहे. मी एक उदाहरणासाठी हे सांगितलं, जसं की मामा, मामाची मुलं, मामीची मुलं
जेव्हा वारसा हक्काने त्यांना हक्क मिळतो आणि वारसाच्या नोंदी त्या ठिकाणी लागलेल्या असतात, ते सुद्धा कुटुंब या संकल्पनेमध्ये कलम 17(1)(ब) मध्ये कुटुंब या संकल्पनेमध्ये ते धरण्यात आलेलं आहे। आणि बऱ्याच वेळा तडजोड हुकुमनामा झाल्यानंतर मोजणीच केलेली नाही किंवा बरेचशी वेगवेगळी कारणं लावून ती जी नोंद आहे ती नोंद घेण्यास टाळाटाळ केली जाते। सर्वोच्च न्यायालयाचा जो आहे या अनुषंगानं महत्त्वाचा असा हा न्याय निर्णय आहे, हे कलम सुद्धा आहे। आणि एक मी आपल्याला न्याय निर्णयाबद्दल बोलत होतो, तर जेव्हा अशा प्रकारचे तडजोड हुकुमनामे होतील तर त्या अनुषंगानं तडजोड हुकुमनाम्याची नोंद या मिळकतीच्या उतार्यावर घेणं हे कायद्यानं बंधनकारक आहे आणि तो हुकुमनामा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवण्याची आवश्यकता नाही, त्याला स्टॅम्प ड्युटी देण्याची आवश्यकता नाही, असा महत्त्वपूर्ण न्याय निर्णय जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने खुशीराम विरुद्ध नवल सिंग या केसमध्ये 22 फेब्रुवारी 2021 मध्ये देऊन पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे की प्री एक्झिस्टिंग राईट्सचं वाटप करीत असताना स्टॅम्प ड्युटी देण्याची गरज नाही आणि तो हुकुमनामा नोंदवण्याची आवश्यकता नाही। केसचं नाव आपल्या वकील मित्रांसाठी मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, खुशीराम विरुद्ध नवल सिंग आणि निकालाची तारीख आहे 22 फेब्रुवारी 2021। सिव्हिल अपील नंबर जो आहे तो 5167/2010 आहे। आणि त्याच्यामध्ये न्याय निर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने काळे विरुद्ध डेप्युटी डायरेक्टर कन्सोलिडेशन या केसचा सुद्धा संदर्भ दिलेला आहे आणि तो 1976 सालचा निकाल होता। 1976 ऑल इंडिया रिपोर्टर पान नंबर 807 यावर तो रिपोर्टेड झालेला आहे हा न्याय निर्णय, आणि त्याचा सुद्धा संदर्भ माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे। त्यामुळे एक गोष्ट सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या न्याय निर्णयामधून अधोरेखित झालेली आहे की जर तडजोड हुकुमनामा असेल वडिलार्जित मिळकतीचा किंवा एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचा आणि त्या सर्वांचे जर त्या मिळकतीमध्ये प्री एक्झिस्टिंग राईट्स असतील म्हणजे अगोदरच हक्क कायद्याने त्यांना प्राप्त झालेले असतील, त्याचं फक्त सब डिव्हिजन करण्यासाठी किंवा फॅमिली सेटलमेंट डीडचं एक्झिक्युशन म्हणून जर तडजोड हुकुमनामा केलेला असेल तर तो नोंदवण्याची आवश्यकता नाही, त्याला स्टॅम्प ड्युटी देण्याची आवश्यकता नाही, तो माननीय न्यायालयाच्या तडजोड हुकुमनाम्याप्रमाणे त्या मिळकतीच्या उतार्यावर त्याचा अंमल करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे। आणि तसं जर नाही केलं तर माननीय न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला म्हणून त्यातील कोणतेही पक्षकार जे आहेत ते कारवाई सुद्धा करू शकतात। आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर या माहितीला एक लाईक करा, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लाईक आणि फॉलो सुद्धा करा। आणि मी आपला ॲडव्होकेट कैलास नाईक आजच्या पुरती आपली रजा घेतोय। धन्यवाद।